मी माझा आत्मक्लेशाचं आंदोलन जाहीर केलेलं आहे. कोणाकडून काय अपेक्षा करा कुणाकडे असं माझं काहीच मत नाही. विरोधी जो लोका माणसाचा आवाज सुद्धा तो लोकांच्यावर जाणार कसा? तुम्ही विरोधकाचा आवाजच बंद करून टाकलात, कसं होणार? हे करावं. आपण गप्प बसून जाणार नाही. इतिहास आपल्याला क्षमा नाही करणार. वेळेवर बोललं पाहिजे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आपल्यासोबत आहेत. बाबा, काय सांगाल? आत्मक्लेशाचं उपोषण करताय, तिसरा दिवस आहे. सकाळी शरद पवारांची आपण भेट ते तुमची भेट घेतलीत, काय सांगाल? सांगायचं तर खरं मला तर सांगून झालंय. पुढे काय होणार आहे महत्वाचं आहे. इथं सरी माझी पुण्यातली मंडळी जमलेली आहे, बाहेरची आलेली आहे. तुम्हाला जरा स्वातंत्र्याच्या चळवळीतली एक आठवण सांगतो. 1942 साली 8 ऑगस्टला मुंबई आझाद मैदानावर बैठक होती. आझाद मैदान नाव नंतर दिलं गेलं. आणि गांधींनी सांगितलं, इंग्रजांना सांगितलं 8 ऑगस्टला चले जाओ, तुम्ही इथून चालते व्हा. काय कराल? उत्तर होतं करेंगे या मरेंगे, करेंगे या मरेंगे. आणि तो जो सत्याग्रह केला सरकारने, गांधींना अटक केली आणि गांधींनी देशाच्या सगळ्या लोकांना तुम्ही तुमच्या वेगळ्या करा काय करायचं. संबंध देशामध्ये किती लोकांनी भाग घेतला? 40 कोटीच्या देशातल्या किती लोकांनी भाग घेतला तुम्हाला वाटतं? 40,000 लोक सुद्धा तुरुंगात गेलेले नव्हते. असं काही मला कोणतरी विचारलं का तू किती लोक तुम्हाला भेटायला आले? म्हणलं मी काही मोजले नाहीत. पण म्हणलं तुझं जे मन पाहून मला असं वाटतं की आपल्या मनाची मानसिक पिछेहाट फार झाली. कुठल्याही तऱ्हेचा प्रतिकार न करता मिळालं पाहिजे, झालं पाहिजे. नवं ते घडवायला निघालेत, पण माती मळायचीच नाही. पण बाबा, सकाळी शरद पवार असं म्हणाले की सध्या असं सध्या दिसतंय की ईव्हीएम हॅक होऊ शकतं, मात्र त्याचे पुरावे नाही आहेत, अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केली. तरी देखील त्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मग यासाठी पुराव्याची जुळवाजुळव करावी लागणार असं वाटत नाही? मला वाटतं की हा तुमचा पत्रकारांचा प्रश्न आहे. जे मला विचारतायत ती पत्रकार मंडळी काय करतात? ती पत्रकार मंडळी स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसलेली आहेत. या देशाचा पंतप्रधान त्यांच्याशी बोलायला तयार नाहीये. प्रश्न मग माध्यम कोणतं? जनतेचा आवाज, विरोधी जो लोका माणसाचा आवाज सुद्धा तो लोकांच्यावर जाणार कसा? तुम्ही विरोधकाचा आवाजच बंद करून टाकलात, कसं होणार? आता सरकारमध्ये जे आता सध्या आहेत, म्हणजे ज्यांना जास्त मतं मिळाली, ज्यांचे जास्त उमेदवार निवडून आले, अशा अजित पवार देखील आज आपली भेट घेणार आहेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्यांच्या एकट्याकडून मी अपेक्षा केलेलीच नाहीये. मी माझा आत्मक्लेशाचं आंदोलन जाहीर केलेलं आहे. कोणाकडून काय अपेक्षा करा कुणाकडे असं माझं काहीच मत नाही. तिचं पाठिंबा देणार असेल तर त्यांना कळेल. त्यांना काय मी काही नवीन काय सांगायचं कारण आहे? ते त्यात आहेत, त्यांनी आता सांगायचं खरं खरं खोटं काय. पण मी काही खरं खोटं हे करत नाही. माझं म्हणणं आहे की मला माझ्या सच्च उद्याला वाटतोय हे करावं. आपण गप्प बसून जाणार नाही. इतिहास आपल्याला क्षमा नाही करणार. वेळेवर बोललं पाहिजे. नक्कीच वेळेवरती बोललं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीतून त्यांचं आंदोलन हे असंच पुढे चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर आज दिवसभरात अनेक मोठे नेते मंडळी बाबा आढाव यांच्या भेटीसाठी येणार आहेत. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.